मंगळवेढ्यातील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपीस पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयातून सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे। धनश्री जगताप मृत्यू प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 108, 352 व 35 प्रमाणे संदीप गौतम जगताप व वर्ष 36 राहणार सप्तशृंगी नगर मंगळवेढा सोलापूर व अन्य 2 असे एकूण 3 जणांविरुद्ध 7 मार्च 2026 रोजी गुन्हा नोंदवण्यात आला होता। फिर्यादी आप्पासाहेब मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुलगी धनश्री हिचे लग्न 16/11/2025 रोजी आरोपी संदीप जगताप याच्याशी झाले। लग्नानंतर काही दिवसांनी सासरच्या मंडळीकडून तिच्या मानसिक स्थितीबाबत आक्षेप घेण्यात आले व तिला माहेरी पाठवण्यात आले। त्यानंतर तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते। पुढे आरोपी व त्यांच्या कुटुंबियांकडून मयत धनश्री हिच्यावर वारंवार तिच्या आजाराबाबत दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आले। मयत धनश्री हिच्या सासरी शेतात संशयास्पद 4 मार्च 2026 रोजी मृत्यू झाल्याने सदर गुन्हा नोंदवण्यात आला होता। यातील आरोपी संदीप जगताप यास अटक करण्यात आली होती। आरोपीने जिल्हा व सत्र न्यायालय पंढरपूर येथे जामिनासाठी आपला अर्ज दाखल केला। आरोपीतर्फे वकिलांनी युक्तिवाद केला की 7 मार्च 2026 रोजी दाखल झालेल्या FIR मध्ये सुरुवातीला केवळ आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असून खुनाचा नाही। आजपर्यंत खुनाबाबत कोणताही ठोस प्रथमदर्शनी पुरावा उपलब्ध नाही। कॉल रेकॉर्डिंगमुळे केवळ उपस्थिती दिसून येते।